हॅलो. सो जस्ट माझी अंघोळ झाली आणि सकाळी सकाळी मला मस्त असं पार्सल रिसीव झालेलं आहे, ज्यामध्ये झुकचा जो प्राऊडली इंडियन फॅशन शो होणार आहे त्याचं हे इन्व्हिटेशन कार्ड आहे. सो सकाळी सकाळी मला हे इन्व्हिटेशन कार्ड आणि त्याच्यासोबत छान असं गिफ्ट म्हणून हे झुकचं एक वॉलेट रिसीव झालेलं आहे. सो चला आता आपण पटापट रेडी होऊया. प्रोग्राम अंधेरीला आहे, सो आपल्याला 1.5-2 तास तरी लागतील टिटवाळ्यावरून जायला. सो मी हा ब्लॅक कलरचा वन पीस वेअर करणार आहे. सो चला आपण पटकन रेडी होऊ. सो हे बघा, इथे माझा मेकअप आणि वन पीस घालून झालेला आहे. सो कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो रिसेंटलीच मी हा परचेस केला होता लोकल मार्केटमधून. सो मी हाच वेअर केला आहे आणि जास्त काही लुक केलेला नाही आहे. फक्त हे इयरिंग्स घातलेत ब्लॅक कलरचे आणि हा घरच्या घरीच मी माझा मेकअप केलेला आहे. सो कसं वाटते तुम्हाला हा मेकअप मला नक्की कळवा. सो याचं ट्युटोरियल पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, याचासुद्धा आपण व्हिडिओ नक्की बनवू. सो चला आता आपण निघूया. सो सॅटर्डेचा दिवस होता, अंधेरीला प्रोग्राम आहे. सो घरून जरा मी लवकरच निघाली, साधारण 1:30-2च्या सुमारासच मी घरून निघाली होती आणि मी पोचली घाटकोपर स्टेशनला. घाटकोपरवरून मेट्रोमध्ये बसली आणि मेट्रोनी मी गेली साकी नाक्याला, कारण अंधेरीवरून थोडं लांब होतं, साकी नाक्याला जवळच आहे. सो साकी नाक्याला हॉलिडे इनमध्ये हा इव्हेंट होता टेरेसवरती रूफटॉप. तर त्याचं इन्व्हिटेशन होतं आपल्याला. 4:30चा टाईम होता शोचा. ऑलमोस्ट 4:15पर्यंत मी इथे टच झाले. सो चला आता आपण जाऊया आतमध्ये. सो हॉलिडे इनच्या रूफटॉपवरती हा शो होता, त्याच्यामुळे खूप सुंदर असा सेटअप यांनी टेरेसवरती केलेला होता. सो लिमिटेड क्रिएटर्सना इन्व्हाइट केलेलं होतं, जसे की रील स्टार होते, यूट्यूबर्स होते. सो मी खरंच खूप प्राऊड फील करत होते की त्यांच्यामध्ये माझासुद्धा नंबर आला, त्यांनी मलासुद्धा ॲप्रिशिएट केलं, मलासुद्धा इन्व्हाइट केलं. सो मी खरंच खूप हॅप्पी होती की आपण एखादं काम जेव्हा करत असतो त्याची हीच पोचपावती असते की कोणीतरी आपल्याला ॲप्रिशिएट करतं. एवढ्या मोठ्या इव्हेंटला मला बोलवलं, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती स्वतःसाठी. सो मी खरंच त्या दिवशी खूप हॅप्पी होती. सो बरेच क्रिएटर येत होते आणि असे टेबल्स जे होते, सो मराठी क्रिएटर्स, हिंदी क्रिएटर्स, यूट्यूबर्स, इंस्टाग्राम त्याप्रमाणे हे डिवाईड केलेलं होतं आणि प्रत्येक चेअरवर त्या क्रिएटरचं नाव होतं. सो माझा तो पार्ट राहिला शूट करायचं. मला खरंच खूप भारी वाटत होतं. डोक्यात होतं माझ्या की आपण चेअरचा एक तरी फोटो काढून घेऊ, पण सगळ्या इव्हेंटमध्ये सोबतसुद्धा ओळखीचं कोणी नव्हतं, सगळे नवीन लोक होते आणि फर्स्ट टाईम असा शो अटेंड करत असल्यामुळे एक छोटासा नर्वसनेससुद्धा होता. सो खाण्यापिण्याचेसुद्धा बरेच आयटम होते, खूप छान यांनी सगळं ऑर्गनाईज केलेलं. 10 आउट ऑफ 10 होतं यांचं पूर्ण कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला होता खूप छान झुकच्या पूर्ण टीमने. सो साधारण 5-5:30च्या दरम्यान सगळे क्रिएटर्स जमा झालेले होते आणि शो सुरू झाला. सो छोटासा एक गेमसुद्धा झाला, प्रत्येक टेबलच्या 2-2 लोकांना वरती बोलवून छान असा गेम झाला छोटासा, जेणेकरून कोणीही बोर होणार नाही. त्याच्यानंतर बरेच फोटोशूट वगैरे झाले. खूप सारे क्रिएटर्स एकमेकांना भेटत होते, व्हिडिओज काढत होते, सेल्फीज घेत होते. त्याच्यानंतर सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे फॅशन शो, ज्याच्यासाठी आपण इथे आलेलो होतो. सो फायनली फॅशन शो सुरू झाला. 6:30-6:30च्या दरम्यान सुरू झाला असेल आणि टाईम मॅनेजमेंट एकदम प्रॉपर होतं शोचं. जसं टाईम दिलेला होता इन्व्हिटेशन कार्डमध्ये त्याचप्रमाणे कार्यक्रम सुरूही झाला आणि 7:30 कार्यक्रम एंडही झाला. सो तुम्ही आता फॅशन शो एन्जॉय करा.
छान असं फॅशन शो चालू होतं. तर या फॅशन शोमध्ये मॉडेल्स ज्या होत्या त्यामध्ये 2 मॉडेल्स ह्या TV स्टार होत्या, ज्याच्यातली एक होते लता सबरवाल आणि दुसरी होती सत्यानी घोष. सो तुम्ही यांना TV सिरियल्समध्ये बघतच असाल. सो त्यांना बघून खूप छान वाटलं सगळ्यांना, खूप एनर्जेटिक वातावरण क्रिएट झालं होतं. त्यानंतर झूकच्या ज्या फाउंडर आहेत त्या मॅमसुद्धा वरती आल्या होत्या. त्याच्यानंतर खूप छान असं त्यांनीसुद्धा रॅम्प वॉक केलं आणि एकंदरीतच शो खूप छान झाला. रॅम्प वॉक संपल्यानंतर सगळे जे क्रिएटर्स होते ज्यांना इन्व्हाइट केलं होतं त्यांना सगळ्यांना वरती बोलवलं, सगळ्यांसोबत फोटोशूट केलं गेलं आणि सगळ्यांना नंतर असे गिफ्ट हॅम्पर दिले. सो निघताना मी बऱ्याच क्रिएटर्सना भेटली, व्हिडिओ नाही बट फोटोज काढले, ते तुमच्यासोबत मी शेअर करते. सो खूप सारे क्रिएटर्सना भेटली, जसं की रील स्टार आहेत, यूट्यूबर्स आहेत आणि स्पेशली सगळे आपले मराठी क्रिएटर्स होते ज्यांना मी स्पेशली स्वतः जाऊन भेटली. खूप छान वाटलं मला. बाकी कोणी ओळखीचं नाही पण जेव्हा आपलं मराठी क्रिएटर्स भेटतात तेव्हा खूप छान फिलिंग येते. सो सगळ्यांना भेटून मी निघाली पुन्हा घरी जायला. सो घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटते आणि दाखवते आपल्याला गिफ्टमध्ये काय मिळालेलं आहे. सो चला. हाय. सो आत्ता जस्ट मी घरी आलेली आहे. खूप थकली आहे, पूर्ण दिवस गेला माझा. सकाळी उठल्यापासून चालू आहे, रेडी झाली, घरातलं आवरून मग निघाली. सो ट्रेननी गेली त्याच्यामुळे जास्त खरं वैतागली. सॅटर्डे होतं त्याच्यामुळे खूप गर्दी पण होती आणि ट्रेन पण लेट होत्या. सो इव्हेंटचं म्हणाल तर इव्हेंट एकदम बेस्ट होता. माझ्या लाईफमधला म्हणजे पहिला हा ब्रँड कोलॅबोरेशन इव्हेंट होता आणि खूप खूप भारी त्यांनी सगळं जे सेट केलेलं होतं, जे काही ऑर्गनायझेशन त्यांनी केलेलं होतं खूप मस्त होतं. काहीच कुठेच नावं ठेवायला जागा नव्हती. खूप छान त्यांनी प्रोग्राम अरेंज केला होता. सगळं टाईम टू टाईम होतं आणि मला तरी खूप खूप छान वाटलं. खूप जास्त प्रोग्राम आवडला आणि हा स्पेशल म्हणजे त्यांनी त्यांच्या क्रिएटर्ससाठी हा प्रोग्राम ठेवला होता. मला आधी सुरुवातीला जात होती तेव्हा माहिती नव्हतं की नक्की प्रोग्राम काय आहे, कशाबद्दल असणार आहे. पण तिथे गेल्यानंतर कळालं की त्यांनी त्यांचं प्रोडक्ट लॉन्च केल्यानंतर जे काही सगळे क्रिएटर्स तुम्ही बघितलं असेल बऱ्याच क्रिएटर्सच्या चॅनलवरती किंवा बऱ्याच यूट्यूबर्सनी याची ॲड केली होती किंवा त्यांच्या चॅनलवरती पोस्ट केलं होतं झूकच्या बॅग्सबद्दल, फुटवेअरबद्दल. सो त्या सगळ्या क्रिएटर्सना ट्रीट देण्यासाठी त्यांच्यासाठी खास हा प्रोग्राम एवढा मोठा झूकने ऑर्गनाईज केला होता आणि सगळ्या क्रिएटर्सना बोलवलेलं. तर मला खूप छान वाटलं की त्या लोकांमध्ये त्यांनी मलासुद्धा बोलवलं. म्हणजे कुठे ना कुठे आपल्या कामाचं ॲप्रिशिएशनच आहे हे, की कोणीतरी आपल्याला एवढ्या छान प्रोग्रामला इन्व्हाइट करतं आहे, आपल्याला बोलवतं आहे, आपल्याला कामाची आपल्याला ती पोचपावतीच मी समजते. सो तुम्हाला तर मी दाखवते की निघतानासुद्धा त्यांनी आम्हाला एक छान असं हॅम्पर दिलं, गिफ्ट हॅम्पर दिलं. सो आपण बघूया याच्यामध्ये काय आहे. सो छान अशी पुन्हा एकदा ही झूकची छान स्लिंग बॅग आपल्याला रिसीव झालेली आहे. खूप सुंदर आहे, तुम्ही याची प्रिंट बघू शकता. खूप सुंदर. मी ज्या पण आतापर्यंत झूकच्या बॅग्स मला रिसीव झाल्या आहेत किंवा मी जाऊन सुद्धा घेतल्या आहेत सीवूडमध्ये, नेक्सस सीवूडला त्यांचं स्टोअरसुद्धा आहे. सो खरंच खूप छान आहेत. त्या ॲथनिक आणि कॅज्युअल वेअरवर बघा किती सुंदर वाटते ही बॅग. त्याबरोबर बाकीसुद्धा अजून खूप गोष्टी आहेत. सो हे सुंदर असे इयरिंगसुद्धा रिसीव झालेले आहेत. सो इंस्टाग्राम पेज आहे लिली ऑरिजिन, त्यांचे हे आहेत इयरिंग्स. सो ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ही इयरिंग्स 2 पेअर आणि अजून बऱ्याच गोष्टी आतमध्ये आहेत. सो काय काय वस्तू रिसीव झालेल्या आहेत, काय काय गोष्टी आहेत त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. माझ्या लाईफमधला खरंच खूप छान इव्हेंट होता हा, जो मी शूट करायचा, मिनी ब्लॉग करायचा प्रयत्न केला. आय डोंट नो मिनी ब्लॉग झाला आहे की मोठा झाला आहे, पण जसा पण झाला आहे मी तुमच्यासोबत नक्की हा शेअर करते. सो तुम्ही सुद्धा नक्की स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओजला लाईक करा, व्हिडिओज इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. सो चला आता पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद, बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.